मटन ते पण एकदम साध्या पद्धतीचं। तर तुम्हाला मी रेसिपी सांगतोय। ही रेसिपी अशी आहे की तुम्ही कुठेही पार्टीला गेला तर तुम्ही करू शकता, तुमच्या मित्रांच्या मटन येतं हे तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता आणि मित्रांच्या हवा करू शकता। तर चला तुम्हाला सोप्या पद्धतीने मटन करायला शिकवतो। याच्यामध्ये आपण टाकणार आहे पहिल्यांदा हा पूर्ण बारीक चिरलेला कांदा। तर हा कांदा पूर्ण टाकून घ्यायचा मित्रांनो। हा कांदा आपण जास्त प्रमाणात टाकायचा, जेवढा तुमच्याकडे कांदा म्हणजे जास्त असेल तेवढं मटन चांगलं होणार आहे। त्याच्यानंतर हे टोमॅटो तुम्ही उभ्या पुडी केला तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही, एकदम डायरेक्ट सगळे टाकून द्या। त्याच्यानंतर ही कोथिंबीर पण टाकून द्यायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे मटन मसाला। आपण पुड्या सुट्ट्या करून ह्याच्यात टाकल्यात आहे, तो मटन मसाला टाका। तुम्ही अर्धा किलो मटनला 1-1.5 पुडी टाकली तरी चालतंय। तुम्ही हा मटन मसाला सगळीकडे टाकून द्यायचा तुम्ही। हे आपले 1-1.5 पुडी आहे ते आपण सगळीच टाकणार याच्यामध्ये। मटन मसाला चव चांगली पिया। मित्रांच्या तुम्ही पार्टीला बाहेर गेलं ना तर असं मटन करायचं आणि त्यांच्यात हवा करायची की मटन येते म्हणून। ही रेसिपी व्यवस्थित बघून घ्या। त्याच्यानंतर टाकणार आपण हळद। ही हळद टाकायची थोडीशी। हळद टाकल्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर। ही लाल मिरची पावडर टाकायची, तरी त्याने जास्त तिखट लागत नाही, पण तरी जास्त प्रमाणात येते लाल मिरची पावडर की त्याच्यामुळे लाल मिरची। त्याच्यानंतर टाकायचं मीठ। आपण मीठ टाकूया। मीठ पण तुम्ही मापात टाका तुमच्या प्रमाणात, नाहीतर मित्रांच्या खारट करायचं तुम्ही। मीठ टाकताना मापात तुमच्या मापानुसार व्यवस्थित टाकून घ्यायचं मीठ। आणि आपल्याला महत्वाचं राहिले आपलं हे काळं तिखट। हे आपल्याकडे घरगुती बनवलेलं काळं तिखट आहे। हा काळा मसाला घरगुती बनवलेला आहे आणि घरगुती बनवलेलाच काळा मसाला घ्यायचा, बाजारातला अजिबात घ्यायचा नाही, कारण ते अजिबात तिखट नसतो आणि त्याच्यामध्ये मिक्स काय पण केलं असतं, मिरच्या चांगल्या वापर नसतात। त्याच्यामुळे हा घरगुती बनवलेला काळं तिखट आहे। हे काळं तिखट घ्यायचं, तुम्हाला किती प्रमाणात लागतंय त्या प्रमाणात घ्यायचं तुम्ही काळं तिखट। हे सगळं एकदाच टाकून द्यायचं आणि त्याच्यामध्ये काळं तिखट बघायचं आपल्याला प्रमाण किती लागतंय तिखटला, त्याच्यानुसार। हे काळं तिखट आपलं भरपूर तिखट आहे तर त्याप्रमाणे मी आपलं तेवढं टाकलेलं आहे, तेवढं बस झालंय। तर आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। हे नंतर आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहे। तुम्ही हातात कॅरी बॅग घालून मिक्स करा किंवा असं मिक्स करा, काही अडचण नाहीये। हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं, मटनला पूर्ण लागलं पाहिजे हा मसाला। याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकायची राहिली होती। आलं लसूण पेस्ट टाका, तुम्ही विकतची टाका किंवा घरगुती बनवून टाका। आपल्याला एवढ्या मटनला एवढ्या 2 पुड्या आलं लसूण पेस्टच्या ओके होतात, त्याच्यामुळे आलं लसूण पेस्ट महत्वाची आहे। किंवा आलं आणि तुम्ही लसूण जरी घरी केला तरी चालेल, काय अडचण नाही। ह्याच्यापेक्षा घरगुती केलेलं खूप छान फायदेशीर आहे, कारण टेस्ट अजून येते जर तुम्ही घरून केलेलं असेल तर तुम्ही टाकून दे त्याच्यावरती। आणि नंतर हा बघा आपल्या इकडे तेल तापून झालेलं आहे। तेल आपल्या इकडे तापून झाल्यानंतर आपल्याला जर तेल तापलं त्याच्यामध्ये हे टाकून देऊया मटन। तर हे तेल तापलेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण हे मटन सोडूया। थोडं जवळ घ्या, झूम करतो बघा, थोडं जवळ घ्या। आता हे थोडंसं हलवायचं आणि एका परातीने झाकून ठेवायचं, व्यवस्थित मध्ये झाकून ठेवायचं आणि त्या परातीमध्ये पाणी ओतून घ्यायचं। तर आता आपण हे मटनची परात आहे ना तीच अशी झाकून ठेवायची आणि ह्याच्यावरती आपण चांगलं पाणी ओतायचं, चांगलं थंड तर हे पाणी ओतून द्यायचं। त्याच्यामध्ये साधं पाणी आपलं नॉर्मल ओतून द्यायचं। हे पाणी ज्यावेळेस गरम होईल त्यावेळेस आपण थोडंसं त्या मटनमध्ये टाकायचं। गरम पाणी वाटायचं कारण म्हणजे
जर आपण थंड पाणी ओतलं, गरम मध्ये थंड पाणी ओतलं तर मटण दांडरतं, म्हणजे कडक होतं, हार्ड होतं आणि ते शिजत नाही लवकर. त्याच्यामुळे हे पाणी गरम करून ओतलेलं कधीही योग्य. त्याच्यामुळे मटण मध्ये शक्यतो गार पाणी ओतत जाऊ नका, गरम पाणीच ओतायचं. ठीक आहे, आपण आता हे थोडंसं एक 5 मिनिटं थांबूया आणि नंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ओतूया. तर आता ही परात आपण उचलू आणि ह्या परातीतलं पाणी आपण ओतू याच्यामध्ये मटणामध्ये. ओके, तर परातीतलं पाणी ओतलंय मटणामध्ये आणि आता आपण हलवून घेऊया एक बार. हे हलवले. आता ह्याच्यामध्ये पाणी भरपूर आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही शिजायला. आता खाली चिटकणार नाही, काय नाही लागणार नाही. तर हे आता असं चांगलं उकळी असतं चांगलं ठेवायचं. आता ह्याला चांगलं 15 मिनिटं बघायचंच नाही, पाणीवर पाण्यात ओतायचं आणि ह्याच्याकडे 15 मिनिटं चांगलं बघायचं नाही. या ठिकाणी आपण 2-3 वेळा पाणी ओतलं आणि मटण शिजून दिलं. चांगला अर्धा-पाऊण तास झाला आपला ह्या प्रोसेसला. तर तरी वगैरे काही गेली नाही, पूर्ण तरी आहे अशी आहे. एवढंच की आपल्याकडून एक प्रोसेस चुकीची झाली की टोमॅटो आणि कांदा आपण तेलामध्ये आधी फ्राय करायला पाहिजे होता, ते आपण केला नाही. त्याच्यामुळे टोमॅटो जिरलं ह्याच्यात, पण एवढं सगळं जिरलेलं नाहीये. अगोदर थोडंसं तेलामध्ये फ्राय करून नंतर टाकायला पाहिजे होतं. पण असू दे, आता ह्याची टेस्ट कशी आहे ती आपण लगेच बघूया. चला मग. हो, इकडे बघा कसं आहे, एकदम तर्री बिर्री जोरात आली या. वास तर चांगला येतो या, पण आता टेस्ट कशी लागते या हे आपण बघायचं या. इकडं भाजी शिजली या आणि आता एवढी तुम्ही म्हणता 5 ताटं कस काय. इकडं कांदा झाला या, पण 5 ताटाचं राज म्हणजे इकडं आलेत संकेत शेट गारवा हॉटेलवरनं, त्यांचे दोस्त आलेत. हाय करा. हा, इकडं पाटील आहेत, इकडं प्रमोद आहे आणि तुम्ही म्हणता आता ही 4च लोक आहेत, तर 5 ताटं कशाला. पण मी पण आहे 5वा. आणि इकडं बघा, इकडं थम्सअपच्या बाटल्या आहेत, फक्त थम्सअपच आहे. तुम्ही म्हणता थम्सअपच्या बाटल्या दाखवल्या आणि दुसऱ्या बाटल्या झाकून ठेवल्या, असं काय नाही, फक्त थम्सअपच आहे. आता घेऊया आणि बघूया टेस्ट कशी ती. भाजी कशी झाली असं बरं का, भाजी कशी होऊ द्या. तुमच्यासारखी तुमच्या हॉटेलसारखी व्हायची नाही. नाव ठेवून लागा वाटतं प्रमोद पण झाला त्यांचा मोबाईल. बरं का साठी कांदा लिंबू छोटी प्लेट आणा, छोटी प्लेट आणा. काय काय पाटील मटन आता कसं शिजलंय 1 नंबर. पण आता टेस्ट कशी लागते बघूया. खतरनाक टेस्ट झाली, 1 नंबर. वातावरण झालं, वातावरण. फक्त रस्ता कसा लागतो ते पण सांगतो मला. डायरेक्ट भाजी टाकली जवळच घ्या. खतरनाक झाले. रस्ता बी एवढा क्वालिटी झालाय
नाथ एक नंबर झाली भाजी, क्वालिटी शेट कशी झाली आहे? एक नंबर. पाटील नाथ थोडा म्हणतात